नीट लक्ष देऊन बघा डिस्प्लेकडे. इजंट द ग्रेट. आफ्रिका ट्विनच्या थोड्याशा खाली ही आहे ट्रान्साल. इकडे आहे CB300F. या बाईकचा एक USP आहे ज्याला बोलतात आपले उल्हासनगरचा सुस्वागतांचा बोर्ड आहे. बरोबर समोर होंडा बिग विंग आहे उल्हासनगर. आजचा दिवस पूर्ण होंडा आलेला आहे. अशी काही बाईक दिसते आपली. सीट कवर मला खूप आवडलं. स्वतः आलो आहे होंडाच्या सर्व्हिस सेंटरमध्ये. इथे आज काही काम नाही. आपल्या क्रॅश गार्ड आणि नंबर प्लेट लावायची बाकी होती तर ते आज लागेल थोड्या वेळाने. त्याच्यासाठी आपली स्कूटर बाहेरच लावलेली आहे आणि राहुल आलेला आहे बरोबर. राहुलने ती स्कूटर चालवली आहे ना झपाझप. हा इकडे होंडाचा शोरूम आहे आणि इकडे समोर बघा कोणता शोरूम आहे. तर हे बघा ट्रायमच्या शोरूमचं बोलवतो मी. आपले फ्रेंड आहे इकडेच डेव्हिड सर. बघूया भेटूया त्यांना. तो मी जात होतो ट्रायम्पला पण समोर हे बघा काय दिसलं आज होंडा बिग विंगमध्ये. ही फर्स्ट टाइम मी बघितली आहे. म्हणजे सर खूप दिवसांनी आमच्या व्हिडिओमध्ये आलेले आहेत. तर थोडीशी डिटेल द्या फक्त प्राईसबद्दल कारण खूप लोकांना डाऊट आहे बाईकच्या प्राईसबद्दल. तर किती प्राईस आहे फक्त सांगून द्या. ही ऑन रोड जाईल साधारण 14,23,000पर्यंत विथ रजिस्ट्रेशन अँड इन्शुरन्स. आणि ॲक्सेसरीज वगैरे सगळे घ्यायचे असतील. ॲक्सेसरीज 1 लाखाच्या आसपास आहेत सगळ्या ॲक्सेसरीज. त्याच्या होंडाचे जेन्युइन ॲक्सेसरीज. बाकीचे बाईकचे डिटेल्स मी सांगतो तुम्हाला. तर खूप लोकांना आफ्रिका ट्विन तर माहितीच असेल. आफ्रिका ट्विनच्या थोड्याशा खाली ही आहे ट्रान्साल. ऑलमोस्ट 750cc बाईक आहे. फुल ॲडव्हेंचर बाईक आहे. एकदम सिम्पलिस्टिक लुक आहे. पुढे 21 इंचचा व्हील आहे पाठी आणि कारो स्ट्रीटचे टायर भेटतात डिफॉल्टमध्ये जे सर्वात भारी टायर आहेत. एक्झॉस्ट काहीचा असा आहे तो ड्युअल बॅरल आहे. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे पुढे डिस्क येतात ते पण ड्युअल आहेत. अशी काही टाकी आहे. टुरिंगसाठी परफेक्ट आहे. अशी काही चावी आहे याची. वाव सुपर. फुल कलर डिस्प्ले आहे. असे काहीसे बटन्स आहेत. हे सगळे सेटिंग टॉगलिंगसाठी बटन आहेत. फंक्शनचं एक बटन आहे. इंडिकेटर ॲज युजल. हॅझर्डचं एक बटन आहे आणि मोड्स चेंज करायला बटन आहे. जसं ही मोठी बाईक आहे तर ह्या बाईकमध्ये आपल्याला खूप सारे मोड्स पण भेटतील. दिसते सिम्पल पण खूप असे फीचर भेटतील ना जे काही आपल्याला दुसऱ्या बाईकमध्ये भेटू पण शकणार नाही. आणि फुल LED सेटअप आहे नो डाऊट. सुपर बाईक कॅटेगरी आहे त्याच्यामुळे सगळा सेटअप लाईट्स हा LED येतो. तर किती मोड्स आहेत ते बघूया आपण याच्यामध्ये. फर्स्ट ऑफ ऑल इकडे स्पोर्ट्स दिसतं आहे. त्याच्यानंतर स्टँडर्ड आहे. त्याच्यानंतर रेन मोड आहे. ग्रॅव्हल मोड आहे. त्याच्यामध्ये ABS ऑफ होतो. युजर मोड आहे. युजर म्हणजे तुम्हाला जसं सेट करायचं आहे तसं. बाईक स्टाईलमध्ये चालू तर होतेच पण स्टाईलमध्ये बंद देखील होते. बघा नीट लक्ष देऊन बघा डिस्प्लेकडे. आणि इकडे आहे CB300F. या बाईकचं एक USP आहे ज्याला बोलतात फ्लेक्सटेक. तर फ्लेक्सटेकबद्दल मी संजय सरांना विचारेन डिटेलमध्ये. तर संजय सर प्लीज थोडीशी डिटेल द्या. फ्लेक्सटेक ॲक्च्युली काय आहे? फ्लेक्सटेक बेसिकली हे फ्युचर आहे की जे फ्लेक्स फ्युअल म्हणतात किंवा आपण एथेनॉल म्हणतो. ही गाडी 85% कंप्लायंट आहे एथेनॉल. तर पेट्रोलमध्ये तुम्ही 85% एथेनॉल यूज करू शकता आणि फ्युचरमध्ये इथेनॉलच येणार आहे. त्यामुळे तुमचं मेंटेनन्स खूप कमी होणार आहे आणि पोल्युशन 0. थँक्यू संजय सर. थँक्यू सो मच. अशी काही बाईक आहे. सुपर लुक आहे. कलर कॉम्बिनेशन अल्ट्रा प्रो मॅक्स आहे. लिटरली बोलतो. होंडा रेड कलर आहे ना कारण माझी पण होंडा हॉर्नेट पहिली होती ती हीच होती चेरी रेड कलरची. ह्या रेड कलरला माहीत नाही काय बोलतात पण माय गॉड सुपर हेवी दिसतंय. आणि व्हील बेस पण बऱ्यापैकी मोठा आहे कम्पेअर्ड टू स्ट्रीट बाईक्स. त्याच्यामुळे छान दिसते. असं काही एक्झॉस्ट आहे आणि फुल LED सेटअप आहे. आणि हा मागे दोन्ही LED सेटअप आहे. सर्वात मेन म्हणजे तर USD फोक्स आहेत त्याच्यामुळे हँडलिंगचा विषयच नाही. एकदम सुपर हँडलिंग भेटेल.
आणि इंजिनचं काय मला समजलं नाही. हा बेसिकली इंजिन हे दिलं आहे त्याला पुढे ऑइल कूल्ड आहे काय? ओके. हा ऑइल कूल्ड इंजिन आहे. किती 5 गिअर 6 गिअर 6 गिअर आहे. 6 गिअर म्हणजे टॉप अँड भारी असणार आहे बाईकला. तर हा इथले उल्हासनगरचा सुस्वागतांचा बोर्ड आहे. बरोबर समोर होंडा बिग विंग आहे उल्हासनगर. आणि एंट्रन्स मारली ना समोर ECB 300F दिसेल आणि लेफ्टला ट्रान्सॲल्प दिसेल. आम्ही काही दुसरं काम करायला आलेलो आणि तिसरंच काम झालेलं आहे आणि खूप छान झालं आहे. खूप चांगला एक्सपिरियन्स आला आज आम्हाला. संजय सरांशी बोलून खूप बरं वाटलं. खूप दिवसांनी आलो आम्ही आणि सरांनी जे सपोर्ट केला आहे आजच्या व्हिडिओमध्ये, ती बाईक दाखवली आहे ना, आय होप सो आम्हाला लवकरच राईड पण करायला भेटेल. आणि बाहेर बघायला तर बाहेर तुम्हाला CB 350 हायनेसच दिसणार. आणि बाजूला आहे ट्रायम्फ. भेटूया आपण डेव्हिड सरांना पण, कारण डेव्हिड सर बाहेर गेले मला असं वाटतं. आणि अशी दिसते आपली. आम्ही तिकडे होंडामध्ये गेलेलो तोपर्यंत ह्या लोकांनी लावून टाकले ॲक्सेसरीज. एनिवेज आपल्याला काही इन्स्टॉलेशन करायचे नाही. पुढे क्रॅश गार्ड आहे, मागे आहे आणि आता फ्लोअर मॅट पण आलेलं आहे. तर फ्लोअर मॅट पण लावतील. तर फ्लोअर मॅट आहे ना खूप इम्पॉर्टंट आहे. ही जी खाचे बघताय त्याच्या खाली आहे ना आपली स्कूटरची बॅटरी असते. पावसामध्ये पाणी जायची जास्त शक्यता आहे, त्याच्यामुळे फ्लोअर मॅट लावून घ्या तुम्ही केव्हाही स्कूटर घेताय. खूप लोक अवॉइड करतात ॲक्सेसरीजसाठी. आपली स्कूटर घेतली झालं नाही असं काम, पूर्ण ॲक्सेसरीज सकट घ्या. बाकी आता मॅसिव दिसतंय की नाही कमेंटमध्ये बोलून द्या. बघा कसे लावले बोल्टने फिक्स झालेलं फ्लोअर मॅट. सगळं आलं आहे पण अजून एक गोष्ट आलेली नाही. नंबर प्लेट. ॲक्च्युली तर खूप काही गोष्टी आहेत ॲक्सेसरीजमध्ये. जसं सीट कवर पण आहे, इथे हँड ग्रिप्स पण भेटले आहेत. मला माहीत नव्हतं हे पण भेटतं. क्रॅश गार्ड तर मला माहितीच होतं आणि बऱ्यापैकी स्ट्रॉंग आहे क्रॅश गार्ड. होंडाची ब्रँडिंगवाली सीट आहे वरती बघा. आजचा दिवस पूर्ण होंडा आलेला आहे. बिग विंग के वजह से बहुत मजा आया ना आज. बिग विंग. सो नंबर प्लेट पण आलेली आहे आपली. फायनली नंबर प्लेटचं काम पण झालेलं आहे. तर आता पुढचं तर रॅप काढलं आहे, मागचं काढतो आम्ही एरियामध्ये, कारण खूप टाईमपास होईल. तर घरी जायची वेळ झाली आहे. अशी काही बाईक दिसते आपली. सीट कवर मला खूप आवडलं. सीट कवर खूपच छान दिलं आहे. काय फायदा नाही, सीट थोड्या दिवसांनी मॉडिफाय होईल. मॅट पण छान दिलं आहे, मॅचिंग आहे ग्रे कलरचा. बाकी ते आपलं हँड गार्ड काय बोलतं, हँड ग्रिप दिलेत नवीनवाले. चला मग आता निघूया. आजचा ब्लॉग एवढाच. मॉडिफिकेशन पण झालं आहे. आपला होंडाचा सरप्राईज व्हिजिट पण झाला आहे बिग विंग उल्हासनगरचा. होप्स आम्हाला परत राईड करायला भेटेल तिकडच्या बाईक्स पण. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टिल देन टेक केअर, गुड बाय अँड चाओ.